जर तुम्ही मुंबई 3 मध्ये जर जागा घेताय तर तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ना, तर ते आता एकदा समजून घेऊया. सो बघा, जेव्हा पण तुम्ही कुठचीही जागा घेता तर पहिल्यांदा तुम्हाला काय बघायचं की बाबा सातबारा सातबारा आणि सातबाऱ्यानंतर फेरफार. आता हा फेरफार काय प्रकार असतो? आता बघा, सातबारा सगळ्यांना माहिती आहे की सातबारा म्हणजे काय, ज्याच्या नावावरती सातबारा असणार तर तो ओनर असतो त्या जागेचा त्या सिच्युएशनला. पण फेरफारमधून तुम्हाला कळतं की बाबा त्या ओनरने ती जागा कशी मिळवली आहे. ती जागा त्याने लीगल डॉक्युमेंटने मिळवलेली आहे की बाबा काही जोलजाल करून मिळवलेली आहे, की बेबी त्याचा जो लीगल राईट आहे तो डिस्प्युटेड आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेरफारमधून मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला 8 पण बघण्याची गरज आहे. तर त्या सातबाराचा जो ओनर आहे तर त्याच्या अजून कुठे कुठे जागा आहेत तर ते तुम्हाला कळतं त्याच्यातून. त्याचबरोबर तुम्हाला बघायचा तो नकाशा. आता नकाशा हा सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. लोक सातबारा बघतात, फेरफार बघतात, पण नकाशा बघत नाही. सो नकाशा बघणं पण आवश्यक आहे, की जर नकाशा जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला कळणार कसं की जागा नक्की आहे कुठे आणि आपली जागा एक्झॅक्टली त्या जमिनीवरती कुठे आहे. तर याच्यासाठी तुम्हाला करून घ्यायचा असो तो सर्वे. सर्वे झाल्याशिवाय जागा परचेस करणं हा वेडेपणाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला जागा दाखवली राहील एके ठिकाणी आणि सर्वे झाल्यानंतर कळतं की जागा तर आपली दुसरीकडेच निघाली. म्हणजे आपण उद्या 5 लाख रुपये गुंठ्याने जागा घेतली, पण तिची व्हॅल्यू नंतर कळलं की बाबा ती ग्रीन झोन मध्ये होती, तर 2 लाख रुपये गुंठ्याचीच व्हॅल्यू झाली. सो ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जेव्हा तुम्ही मुंबई 3 मध्ये लँड परचेस करतात.